नमस्कार, स्मिता ब्लॉग्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज आलो आहोत पूना गाडगे. माझं नाव चित्रा डोळ आहे. मी बँगल्स काउंटरला आहे. तुम्हाला बँगल्सची माहिती देते. हे जो आहे हा आपला येलो फिनिशिंग मध्ये रस रवा आणि कलकत्ती पॅटर्न मध्ये हे पाटली बांगडी सेट आहे. 2 आणि 4 चे असे सेट आहेत. वेट सांगू शकता तुम्ही? हो, हे साधारणतः सेट आपल्याला 9 ते 10 तोळ्यापर्यंत पूर्ण सेट येतो. आपण याच्यामध्ये 4 किंवा 2 पण ठेवू शकतो. हा जो आहे हा टेम्पल ज्वेलरी मध्ये आहे. हे पण सेट आहे. 4 बांगड्या आणि 2 हे साधारणतः 10 ते 12 तोळ्यापर्यंत येतात. साईज प्रमाणे त्याची वजन प्लस मायनस थोडीफार राहतात. कंगनचे 2 ब्रॉड मध्ये आणि ह्या 4 बांगड्या असा हा सेट आहे सगळा. डेलीच्या पाटल्या बांगड्या आहेत. डेली मध्ये रफ अँड टफ असतात. याला मेकिंग 6.5, याला मेकिंग कमी असते सगळ्यामध्ये आणि भरीव असतात. हे याच्यामध्ये हा आवसूचा प्रकार आहे. या पैलू मध्ये आहेत आपल्या, याला खेळचा प्रकार म्हणतात. असे 3 प्रकारचे डेली यूज मध्ये पाटली बांगडी सेट पण याच्यामध्ये मिळतात. हे पाटल्यांचे प्रकार आहेत. हे शिंदेशाही तोडे आपले, याला शिंदेशाही तोडे म्हणतात. हे फॅन्सी कंगन मध्ये आहे. हा 7 दाणे प्रकार म्हणून वेगळ्या टाईप मध्ये आहे फॅन्सी मध्ये. वजन याचं जे वजन आहे ते 47 ग्रॅम, 4.5 तोळ्यापर्यंत साधारणतः आहे. 4.5-5 तोळ्यापर्यंत येतात फॅन्सी मध्ये पॅटर्न. आणि हे आपले शिंदेशाही तोड्यांचे प्रकार आहेत. हे कसे असतात वजनाने? हे साधारणतः आपल्याला 5 ते 6 तोळ्यापर्यंत बसतात. कमीत कमी 5.5 तोळे. हा काय प्रकार आहे? हा रस रवा, हे सॉरी कलकत्ती कंगन मध्ये आहे. कलकत्ती कंगन म्हणतो ह्याला आपण. हे पण साधारणतः 5 तोळ्यापर्यंत आहे. 4 तोळ्यापासून पण येतात. रुंदीला थोडेसे बारीक राहतात. त्या टाईप मध्ये आहे. ही ऍडजस्ट करण्यासाठी त्याला फिरकी आहे, त्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करता येतात त्याच्यामध्ये. मशीनचं काही असेल तर मशीन मेड फॅन्सी मध्ये थोड्या वेगळ्या लाईट वेट मध्ये पण आहेत. ही साधारणतः 2.5-3 तोळ्यापर्यंत आहे. हा पण एक वेगळा प्रकार आहे बांगड्यांमध्ये. ही आपण मशीनच्या आहेत. आणि वेगवेगळ्या लाईट वेट मध्ये आहेत. खूप सुंदर प्रकार आहे. आपल्या डेलीचा प्रकार आहे. आपण जो मगाशी पाटल्या पाहिला त्यातलाच हा पाटली बांगडी मध्ये सेट असतो. खेळूचा म्हणतात त्याला. डेलीला रफ अँड टफ. हे गजरी तोडे, मला गजरी तोडे म्हणतात. अच्छा. ह्या फॅन्सी मध्ये तोड्यांचे प्रकार आहेत सगळे. फॅन्सी मशीन मेड आणि ह्याला रोडियम पॉलिश केलेला आहे. अच्छा. डिझाईन पण खूप सुंदर आहे. हा, डिझाईन पण छान आहे. फॅन्सी पण आहे, ट्रॅडिशनल पण होते, डेली यूज पण करू शकतो आपण. अँटिक मध्ये, हा अँटिक मध्ये, हा टेम्पल मध्ये सप्तम कलेक्शन म्हणून आपलं त्यातलं आहे. अच्छा, सप्तम कलेक्शन त्या टाइप मध्ये आहे. सप्तम कलेक्शन मध्ये नेकलेस पण बघितले. हो, नेकलेस पण आहे सप्तम कलेक्शन मध्ये. त्याच्या बांगड्या पण तिथेच आहेत. तुम्हाला अँटिक आपले ब्रायडल सेक्शन एकदम वरती मध्ये कलेक्शन आहे. हे मीनाक्षीपुरम म्हणून आहेत, त्यातले तोडे आहेत. मीनाक्षीपुरम या टाइप मध्ये. हा पण एक तोड्यांचा वेगळा प्रकार आहे. हे साधारण किती वजनापर्यंत येतील? हे साधारणतः आपल्याला 9 तोळ्यापर्यंत बसतात. आणि हे सेट सगळे 12 तोळ्यापर्यंत वगैरे. छान डिझाईन आहे, स्टोन वगैरे छान डिझाईन आहे. आणि या पूर्ण अँटिक लुक आहे त्याला. सगळं वेगळं आहे हा सगळा. ह्याचे मोराचे डिझाईन छान आहे. त्याचे सारखे सुंदर. अच्छा. हा कोणत्या प्रकारे आहे? अँटिक मध्ये. अच्छा. हे सगळे अँटिक आहे सगळे. ते पण स्टोन लावून तयार केले. हे सगळे अँटिकचे. अच्छा.
आणि आपलं सगळं कलेक्शन आपलं वरती ब्रायडलला सगळं केलेलं आहे आपण. अच्छा, पूर्ण अशामध्ये सेवा त्याच्यामध्ये मोझोनाइट्स कुंदन. अच्छा, मस्त बँगल्स मध्ये खूप छान कलेक्शन आहे. त्यात कलेक्शन अजून वरती आहे अँटिक मध्ये. अच्छा, तुम्ही वरती नुसतं शूट प्रकारे पिचोळीमध्ये मागे पाटलीच्या मागे घालतो आपण, पिचोळी म्हणतो त्याला. हे किती याच्यात वजन? 4 तोळ्यापर्यंत येतात. 4 तोळ्यामध्ये. हे तोडे सगळे चिंदेशाही तोडे. अच्छा, कल्याणी तोडे म्हणतो आपण याला. हे चंदन बँगल, चंदन हारावरती पण मॅचिंग असतात तुम्हाला. याही दिसायला ब्रॉड, बस झाला कमी. समजा एक जरी घातलं तरी हात बरे वेगळा दिसतो. छान, हाही छान. कलकत्ती किंवा हे टेम्पलचं कलेक्शन आलं, हे कलकत्ती वर्क म्हणतात. ह्या बांगड्या अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे. तर समजा आता तुम्हाला हे अशा टाईपचे 6चा सेट आहे, म्हणजे ह्याच्यात 4 बांगड्या आणि 2 कंगन अशा टाईपचा पूर्ण सेट तुम्हाला अवेलेबल असतो. त्याच्यात तुम्हाला कधी समजा वाटलं तर तुम्हाला ह्याच्यात बँगल्स किंवा कंगनचं सेपरेट किंवा तुम्हाला एक वेगळं कॉम्बिनेशन करून सेट करायचं तसंही आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे साईज अवेलेबल असतात, किंवा साईज नसेल तर आपल्याला मिक्स ऑर्डर पण साईज अवेलेबल करून घेता येईल. मिनिमम 8 तोळ्यापासून सुरुवात असते. म्हणजे आता हे समजा अशा टाईपचा घेतला तर हे 8 साडेआठ तोळ्यापर्यंत असा पूर्ण सेट आहे. दुसरे हे जे आहे ह्याला मशीन बँगल्स म्हणतात. मशीन बँगल्स आहे, ह्याच्यात फॅन्सी आहे. हे डेलीच्या पर्पजनी हे खूप छान आहे, म्हणजे हे जास्त प्रिफर करतात लेडीज, किंवा हल्ली मुलींनाही आवडतं अशा टाईपचं. ह्याच्यात पण सगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत. म्हणजे हस्तमुखी म्हणतात ह्याला. हे हस्तमुखी आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला हे बघा, हे थोडंसं असं ह्याला डिझाईन आहे, अशा टाईपचे डिझाईन्स आहे. ह्याच्यात 2 प्रकारचे डिझाईन्स मिक्स केलेले आहेत. इथे वेगळी डिझाईन आहे आणि इथे वेगळी डिझाईन आहे. त्याला अशा 2 प्रकारच्या डिझाईन्स एकत्र केलेले. आणि ह्याला पुढे असं थोडंसं डॉट डॉटचं मुख म्हणतो आपण ह्याला. हा प्रकार जो आहे त्याला मुख म्हणतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे मुख पण आपल्याला घेता येतात त्याच्यामध्ये. ते हस्तमुखी म्हणजे कसं पारंपरिक एक लुक आहे. पूर्वीपासून गोठ म्हटलं की हाच प्रकार येतो. त्याच्यात आता बऱ्यापैकी त्याच्यात व्हेरिएशन यायला लागले. म्हणजे अशा टाईपचं वेगवेगळं तुम्हाला नवीन वेगवेगळं पाहायला मिळेल. त्याच्यातच थोडं व्हेरिएशन करून मिळतंच. हे मग आपले पारंपरिक डिझाईन, ह्याला डबल डायमंड म्हणून म्हणतात. गोठ प्रकार म्हणतो आपण. हे अशा टाईपचे गोठ असतात. त्याच्यात पण सगळ्या प्रकारचे डिझाईन्स, साईज आणि वेट रेंजप्रमाणे अवेलेबल असतात आपल्याकडे. तर हे मिनिमम स्टार्टिंगपासून रेंज आहे. साधारण 2-2.5 तोळ्यापर्यंत तुम्हाला अशा टाईपचे गोठ मिळतात. हे कसं आहे, तुम्हाला डेली वेअर पर्पजला किंवा कधीतरी आपण वेस्टर्नवर घालायचं. तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि आपले चॅनल स्मिता ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.